श्री स्वामी समर्थ. सगळ्या स्वामी भक्तांना आणि सेवेकरांना सारखा मनात एक प्रश्न येत असतो, तो म्हणजे स्वामी समर्थांना कोणकोणते पदार्थ आवडतात आणि कोणता कसा नैवेद्य करावा जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होतील. तसे तर प्रत्येक देवाचे गुरूंचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात. स्वामींचे सुद्धा आहेत, जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी हे दोन गोड पदार्थ स्वामींचे अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थामध्ये कांदा भाजी आणि कटपोळी. आता तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळी खीर, पुरणपोळी आमरस, कांदा भाजी, आमटी भात पापड असा पुरेपूर तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. हे तर झाले स्वामींचे आवडीचे पदार्थ. परंतु स्वामी हे कधीच बघत नाही की तुम्ही ताटात काय दिलंय, फक्त भक्तांचा खरा भाव बघतात. तुम्ही किती आनंदाने किती प्रेमाने तो जेवणाचा बेत तुम्ही स्वामींना कसा देता ते महत्त्वाचे आहे. ते काही असेल, धी भात, दूध भात, पोहे, भाजी चपाती, भाजी भाकर, डाळ भात, जे तुम्ही शाकाहारी जेवण स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा आणि काहीच केले नसेल तर दूध भात, दूध चपाती दाखवा. बोला श्री स्वामी समर्थ.